29 जुलैपर्यंत जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. हा फॉर्म आहे SIRचा आणि हा फॉर्म नेमका कसा भरायचा हेच बऱ्याच जणांना माहीत नाही आणि तो फॉर्म नेमका कसा भरायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख. आपण पाहताय ABP माझा. तर तुम्हाला हा फॉर्म तुमच्या BLO अधिकाऱ्याकडून मिळेल. त्या फॉर्मवरती काय काय असतं आपण एकदा पाहूया. तर इथे तुमचं मतदाराचं नाव असतं, ओळखपत्र क्रमांक असतो, तुमचा इथं ॲड्रेस देण्यात येतो, तुमचं इथं मतदारसंघ काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात येते. यासोबत तुमच्या वोटर ID वरील एक QR कोड इथं असतो. यासोबत तुमचा BLO अधिकारी कोण आहे याचं इथं नाव असतो किंवा आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील असतो आणि इथे तुमचा फोटो असतो. पण यासोबत या फॉर्मसोबत भरताना तुम्हाला सध्याचा एक फोटो देखील इथं लावायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो. इथं एक जागा सोडलेली आहे आणि इथे तुम्हाला तो फोटो लावावा लागेल. आता गंमत अशी आहे की इथे आहे 1 2 3 4 म्हणजे 3, एकंदरीत 3 कॉलम आहे. तर या 3 कॉलममध्ये नेमकं कोणाची माहिती कुठं भरायची असा अनेकांना प्रश्न आहे. तर इथं वरती लिहिलेलं आहे की मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. म्हणजे जर 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, म्हणजे जे आपले वडील आहे किंवा आई आहे किंवा जे घरातले ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यांचं 2002च्या SIR यादीमध्ये नाव असेल त्यांची माहिती इथं भरायची आहे. म्हणजे त्यांचं मतदाराचं नाव, ओळखपत्र क्रमांक, नातेवाईकांचं नाव, नाते, जिल्हा, राज्य आणि मतदारसंघाचे नाव इथे तुम्हाला भरायचं आहे. आणि ज्याचं नाव आता समजा 2002च्या SIR यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल आणि तुमच्या वडिलांचं नाव असेल तर इथे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. इथे तुमची माहिती भरायची आहे. ओळखपत्र क्रमांक काय, नातेवाईकाचं नाव काय, नाते, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव हे तुम्हाला यामध्ये भरायचं आहे. इथे वरती एक गोष्ट लक्षात घ्या, इथं लिहिलेलं आहे की वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. म्हणजे इथे तुम्हाला म्हणजे जर हा फॉर्म तुमचा असेल, समजा हा फॉर्म आहे XYZचा, तर याचा जो फॉर्म आहे त्याच्या आई-वडिलांची जी माहिती आहे, त्याच्या नातेवाईकाची माहिती आहे ती या ठिकाणी इथं लिहायची आहे. यासोबत तुम्हाला इथे जन्मतारीख, तुमची जन्मतारीख लिहायची इथे. त्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक तुमच्याकडे जर असेल तर तो ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्ही टाकू शकता किंवा टाकू शकत नाही. त्यासोबत मोबाईल क्रमांक, वडिलांचे किंवा पालकांचे नाव इथं लिहायचं आहे. वडिलांचा ओळखपत्र क्रमांक असेल, EPIC ID तो इथं लिहायचा आहे. आईचे नाव, आईचा मतदार क्रमांक जर असेल उपलब्ध तर तो इथं लिहायचा आहे. पतीचा किंवा इतर कोणाचा इथं तुम्हाला हे आधार कार्ड नंबर लिहायचा आहे किंवा वोटर ID नंबर लिहायचा आहे. आणि यासोबत तुम्हाला इथं मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी इथे हे BLO अधिकारी मारणार आहे, पण तुम्हाला इथे तुमच्या जो तुम्ही फॉर्म भरून देणार आहे इथे तुम्हाला सही किंवा हाताचा अंगठा या ठिकाणी तुम्हाला मारावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हा SIRचा फॉर्म एकदम सोप्या पद्धतीने भरू शकता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.